मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्ताने या माणसाने अवघ्या 25 वर्षाच्या आयुष्यात इंग्रजांना सळ की पळ करून सोडलेलं होतं. इंग्रजांना 500 रुपयाचा इनाम जाहीर करावा लागला होता बिरसा मुंडा यांना पकडून देणाऱ्यासाठी. त्यांची ही गोष्ट आपण समजून घेऊया. आणि याशिवाय महत्त्वाचं म्हणजे भाजपचे काही लोक बिरसा मुंडा यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम करतात. हे इंद्रसिंह परमार आज काय म्हणलेले आहे मी तुम्हाला समजून सांगते. हे लोक जी खेळी खेळतात ना ती समजून घेतलीच पाहिजे, नाही तर आदिवासींचं जे इतक्या काळामध्ये नुकसान होतं आहे ते नुकसान अजून वाढू शकतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की भाजपचे हे मंत्री काय म्हटलेत. भाजपचे शिक्षण मंत्री आहे, मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री आहेत बघा, आणि यांना इतिहास सुद्धा माहीत नाही. यांचं शिक्षणच कच्चं आहे आणि असे लोक यांनी शिक्षण मंत्री केलेले आहेत. इंद्रसिंह परमार यांचं नाव आहे. काय म्हणतायत, राजाराम मोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट होते असं तो माणूस म्हणताय. राजाराम मोहन रॉय हा खूप मोठा माणूस होता. ह्या माणसामुळे सतीची प्रथा नष्ट झाली, नाहीतर आज भारतामधले विधवा महिलाच दिसल्या नसत्या. नवऱ्यासोबत त्यांना सुद्धा जावं लागलं असतं. ती प्रथा राजाराम मोहन रॉय या माणसामुळे बंद झालेली आहे. आणि हा माणूस काय म्हणतोय, ते ब्रिटिशांचे एजंट होते. मी म्हणते ना, ह्या भाजपवाल्यांना मनुस्मृती आणायची आहे म्हणून तर राजाराम मोहन रॉय यांचा राग आहे. ते म्हणतात त्यांनी देशाचे दलाल म्हणून काम केलं. आता कसं काय दलाल म्हणून काम केलं हे यांनाच माहिती. पुढे अजून सांगते, एवढंच नाही तर त्यांनी धर्मांतरासारख्या गोष्टी आपल्या देशात सुरू केल्या. राजाराम मोहन रॉय यांनी धर्मांतर यासारख्या गोष्टी सुरू केल्या की त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केल्या. ते ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आले आणि त्यांनी इथं धर्मांतर केली. मुघल सत्ताधीश आले, त्यांनी सुद्धा इथं धर्मांतर केलेली आहेत. आणि हे आपल्याच स्वातंत्र्य संग्रामातल्या आपल्याच समाजसुधारकांना बदनाम करत आहेत. पुढे ते काय म्हणतात, आणि राजाराम मोहन रॉय यांना रोखण्याचं धाडस जर कोणी दाखवलं असेल तर ते बिरसा मुंडा होते. हे जे वाक्य धादांत खोटं वाक्य आहे. कारण बिरसा मुंडा यांचा जन्म आहे 1875 आणि राजाराम मोहन रॉय हे बिरसा मुंडा यांच्या जन्माच्या जवळपास 25 वर्ष आधी गेलेले होते. राजाराम मोहन रॉय यांची डेथ झालेली आहे बघा 1833. जो माणूस 1833लाच वारलेला आहे आणि 1875ला जन्मलेला एक माणूस याच्यासोबत भांडणार आहे का? नाही. असा गल्लीतला एखादा कोणी पोरगा, न शिकलेला पोरगा म्हणला असता तर ठीक असतं. भाजपचा एखादा कोणता दुसरा मंत्री म्हटला असता तरी ठीक होतं. जो शिक्षण मंत्री आहे तो असं म्हणतोय म्हणजे यांचा अभ्यास किती कच्चा आहे. आणि फक्त अभ्यास कच्चा नाही आहे, यांना हे मुद्दामून बिरसा मुंडा हे इथल्या जे समाजसुधारणा करणारे लोक होते त्यांच्या कसे विरोधात होते हे यांना याच्यातनं सांगायचं आहे. आणि म्हणून बिरसा मुंडा यांना या राजाराम मोहन रॉय यांच्या विरोधात उभं करून त्यांचे भांडणं लावलेले आहेत. ते बिरसा मुंडावरून बघत असतील ना तर काय म्हणत असतील, म्हणजे तुम्हाला काय अक्कल आहे? काहीही गरज नसताना असं मुद्दामून ते कोणाच्या तरी विरोधात होते असं दाखवायचं. आता आपण बिरसा मुंडा यांचं एक इंटरेस्टिंग आयुष्य समजून घेऊया. बिरसा मुंडा हे स्वातंत्र्य सैनिक होते. आदिवासी समूहामधून आलेले होते. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर म्हणजे आजच्याच दिवशी 1875ला झारखंडमध्ये झालेला होता. झारखंडमध्ये सगळ्यात जास्त जर का कोणा व्यक्तीचं हे होत असेल, कौतुक होत असेल, रिस्पेक्ट दिला जात असेल तर ते आहे बिरसा मुंडा. जसं महाराष्ट्रात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव खूप घेतलं जातं. इतरही अनेक लोक आहे, महात्मा फुले आहे, आंबेडकर आहेत, छत्रपती शाहू महाराज आहे. पण झारखंडमध्ये बिरसा मुंडा यांचं नाव घेतलंच जातं. अवघ्या 25 वर्षामध्ये बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड पुकारलेलं होतं. आणि त्याचं कारणही असं होतं, ते म्हणजे इंग्रज तेव्हा इतकं मोठं जंगल होतं आणि हे जे जंगल आहे हे कुणाचं आहे, आदिवासींचं आहे. सगळं आदिवासी समूहाच्या मालकीचं आहे हे जमीन. हे मूळ निवासी आदी म्हणजे आधीचे सगळ्यात पहिले इथले लोक आहेत हे. तर ब्रिटिशांना आपला फायदा करायचा होता, फॅक्टरी उभ्या राहायच्या होत्या, त्यामुळे ते जंगल नष्ट करत होते. आणि जंगल नष्ट करत होते म्हणजे आदिवासींचं राहणं, गाव हे सगळं नष्ट होत होतं. मोबदल्यात काहीच मिळत नव्हतं. त्यांना फक्त एवढाच ऑप्शन असायचं, दुसऱ्या जंगलात जायचं. म्हणजे पूर्ण जे आहे ते आपलं आयुष्य जे आहे ते खराब होत होतं. आणि म्हणून बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या या
मोहिमेच्या विरोधात, म्हणजे इंग्रजांनीच इथून निघून जावं, हे आपले लोकच नाही आहे, आपल्याला आपलं राज्य आणायचं आहे, आदिवासींचं राज्य आणायचं आहे, म्हणून बिरसा मुंडा लढलेले आहेत. आणि बिरसा मुंडा यांचे वडील आहेत सुगना मुंडा, त्यांच्या आईचं नाव होतं कर्मी हातू. आणि बिरसा मुंडा यांनी उलगुलान नावाची एक चळवळ सुरू केलेली होती. उलगुलान म्हणजे काय, तर अन्यायाविरुद्धची एक चळवळ. ज्या ठिकाणी आदिवासींवर अन्याय होत असेल त्या ठिकाणी ही चळवळ असेल. बिरसा मुंडा यांनी एका नवीन धर्माची स्थापना केली, हे सुद्धा एक लक्षात ठेवा. ना त्यांना ख्रिश्चन धर्म हवा होता, ना त्यांना इथला प्रचलित हिंदू धर्म होता, ना त्यांना मुस्लिम धर्म हवा होता. त्यांनी एका नवीन धर्माची स्थापना केली, त्याचं नाव आहे बिरसैत. का केली या धर्माची स्थापना, तर बिरसा मुंडांची एक गोष्ट अशी सांगितली जाते, तेव्हा जे ख्रिश्चन मिशनरी धर्मांतरणाचं काम करत होते, तर बिरसा मुंडा हे ख्रिश्चन झालेले होते, असं वाचण्यात आलेलं आहे. तर ख्रिश्चन झालेले असताना त्यांनी बघितलं की या ठिकाणी ब्रिटिश लोक जे की ख्रिश्चनच आहेत ते खूप अन्याय करत आहेत. याशिवाय एका ख्रिश्चन व्यक्तींनी आदिवासी समूहावर काहीतरी एक अपमानजनक टिप्पणी केली होती. त्यामुळे बिरसा मुंडा यांना वाटलं की हे लोक काय आपल्याला इज्जत देत नाहीत, म्हणून त्यांनी तो धर्म त्यागला आणि एका नवीन धर्माची स्थापना केली. त्यांना वाटलं असतं तर ते हिंदू धर्मात, मुस्लिम किंवा इतर धर्मात जाऊ शकले असते, पण नाही. त्यांनी बिरसैत नावाचा धर्म स्थापन केला. मुंडा जमाती, आजही मुंडा आणि उराव नावाच्या या ज्या जमाती आहे, या बिरसैत नावाच्या धर्माचं पालन करतात. अर्थात आज हे जे भाजपचे मंत्री आहेत ना, हे जे स्टेटमेंट करतायत, यांचा हेतू आहे की हा जो आदिवासी समूह आहे यांना हिंदूंमध्ये कसं ओढता येईल, हा त्यांचा प्रयत्न आधीपासूनचा राहिलेला आहे. तुम्ही बंजारा समूहाला विचारा, ते म्हणतात आम्ही हिंदू नाहीच. तुम्ही लिंगायतांना विचारा, ते म्हणतात आम्ही हिंदू नाही. आदिवासींच्या कोणत्या पद्धती आहे, कोणते देव आहेत की जे हिंदू धर्माशी, हिंदू देवदेवतांशी साधर्म्य आहेत, तर तसं दिसत नाही. आणि म्हणून बिरसा मुंडा यांनी बिरसैत नावाचा एक नवीन धर्म स्थापन केलेला आहे. आणि बिरसा मुंडा हे इंग्रजांच्या विरोधात लढत होते, त्यामुळे बिरसा मुंडा हे लोकांमध्ये जायचे, लोकांना जागृत करायचे, सांगायचे की अरे हे चुकीचे लोक आहेत आणि हे आपल्या जमिनीवर हक्क सांगत आहे, आपल्या जमिनी लुटत आहेत. आदिवासी जागृत व्हायला लागले होते आणि म्हणून इंग्रजांना त्यांची भीती वाटायला लागली. इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना पकडून देणाऱ्याला 500 रुपयाचा इनाम ठेवला होता. आणि कोणीतरी होताच गद्दार, ज्याने 500 रुपयांसाठी बिरसा मुंडा कुठे आहेत ही माहिती पोहोचवली आणि बिरसा मुंडा यांना जेलमध्ये जावं लागलं. ते अनेकदा जेलमध्ये गेलेले आहेत. एक जेलमधला किस्सा सांगितला जातो की एकदा 2 वर्षाची सजा काटून ते बाहेर निघायला लागलेले होते जेलमधून. तर बाहेर निघताना कपड्याचं गाठोडं दिलं जातं की नाही, की जे काही कपडे आहे तेव्हा ते गाठोडं असायचं, पेटी वगैरे तर नसायचीच. जे काही त्यांचे घालायचे कपडे असतील, थोडंफार सामान असेल, ते एका गाठोड्यात बांधलेलं होतं. त्यांच्यासोबत चप्पल आणि फेटा दिलेला नव्हता. तेव्हाच्या काळात जवळपास सगळे पुरुष फेटा तर बांधतच होते उन्हापासून रक्षणासाठी. बिरसा मुंडा यांनी बघितलं की आपल्याला नाही दिलं. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं, ब्राह्मण, जमीनदार आणि सावकार फक्त यांना चप्पल आणि हे घालण्याचा अधिकार आहे. तुम्ही आदिवासी आहात, तुम्हाला हा अधिकार नाही आहे, असं सांगण्यात आलं. विचार करा, ह्या सगळा राग होता की ज्याच्यामुळे त्यांना वाटलं की नाही आपल्याला वेगळा धर्म स्थापन करायचा आहे. त्याच्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना धरती आबा अशी पदवी देण्यात आली. लोकांनी त्यांचं खूप स्वागत केलं, जंगी स्वागत केलं, बिरसा भगवान की जय असे नारे लगावले. तेव्हा बिरसा मुंडा म्हणाले, मी काही भगवान नाही आहे, ही चळवळ आपल्या सगळ्यांची आहे, आपण सगळेजण लढत आहोत. आणि त्यामुळे त्यांचं जे काही आहे ते आहे. पण त्यानंतर परत एकदा जेव्हा बिरसा मुंडा यांना पकडलं तेव्हा बिरसा मुंडा यांचा मृत्यू 25व्या वर्षी जेलमध्ये झालेला आहे. आणि असं सांगितलं तर जेलमध्ये त्यांना घातपात करून मुद्दामून मारण्यात आलेलं असू शकतं, विषप्रयोग झालेला असू शकतो, असं त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून कळलेलं आहे. पण तरीही शेवटच्या क्षणी असं सांगितलं जातं की जो शेवटचा क्षण होता, एकदा त्यांचं ते डोळे उघडले होते त्यांचे आणि त्यांनी सांगितलं की मी शरीरापुरता मर्यादित नाही, उलगुलान सुरूच राहील. म्हणजे हे शरीर जरी गेलेलं असलं तरी उलगुलान म्हणजे माझी चळवळ ही सुरू राहील, माझे लोक ही चळवळ सुरू ठेवतील. आणि आजही उलगुलान ही चळवळ सुरू आहे. लोक आदिवासींच्या
आज फक्त इंग्रज गेले, इंग्रजांच्या नंतर इथले उद्योगपती आले, उद्योगपतींनी आदिवासींची खूप मोठी जमीन बळकावली आणि जेव्हापासून आज हे सत्तेत आहेत आपले भाजपचे लोक, तुम्ही बघत असाल काय पद्धतीने त्यांनी आदिवासींच्या जमिनी हडपण्याचं हे केलेलं आहे. पेसा नावाचा जो कायदा आहे त्याचं कुठेही हे लोक रक्षण करत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे पेसा हा कायदा आदिवासींच्या जमिनींच्या रक्षणासाठी आहे, पण ते नाही होत. लद्दाखमधले सोनम वांगचुक यांचा जो संघर्ष होता तो आदिवासींच्या जमिनींसाठी होता. 6th शेड्यूल का मागत होते? कारण 6th शेड्यूलमध्ये जर टाकलं लद्दाखला तर ती जमीन बाकी कोणालाही उद्योगपतींना घेता येणार नाही. ती जमीन आदिवासींनाच राहील. पण 6th शेड्यूलमध्ये टाकत नाही आहे कारण की ती जमीन त्यांना उद्योगपतींना विकायची आहे, विकलेली आहे. मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे उद्योग तिथे सुरू झालेले आहे. आदिवासींच्या जमिनी आज खतऱ्यात कोण घालत आहे याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. तुम्ही बघितलं असेल बिहारमधली आत्ताच 1 रुपयात 10,000 एकर जमीन दिलेली आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट लँड आहे, 72,000 हेक्टर फॉरेस्ट लँड ही डायव्हर्ट केलेली आहे नॉन फॉरेस्टमध्ये. त्याच्यानंतर म्हणजे फक्त 5 वर्षात 72,000 हेक्टर. फॉरेस्ट राईट ॲक्टचं उल्लंघन केलं जातं आहे सरळ सरळ, त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे. ज्या ठिकाणी ट्रायबल सब प्लॅन आहे त्याच्याकडे त्याचं फंडिंगसुद्धा कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे जर का एकंदर पाहिलं ना तर देशभरामधले आदिवासी समूह यांच्या जमिनी धोक्यात आहे, त्यांचे हक्क धोक्यात आहे. परंतु तरीही एक चित्र निर्माण केलं जातं की आम्ही तुमच्या रक्षणासाठी आहोत. पण इतर सगळ्या मला असं वाटतं की अनेक राज्यातले आदिवासी हे जागृत झालेले आणि त्यांना कळतंय की हे यांचं काय चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. या सगळ्या ज्या काही जंगलातल्या जमिनी आहेत ना ह्या आदिवासींच्या मालकीचे ते मूळचे मालक आहेत आणि आज त्यांनाच इथून हद्दपार करण्याचं जे षडयंत्र चाललेलं आहे आणि परत एकदा त्यांना ते तर राहूच दे, त्यांचे जे कोणी आराध्य दैवत आहे, त्यांचे जे देव आहेत, आदिवासींचे जे वेगवेगळे देव आहेत त्यांच्याकडे तुच्छतेने बघितलं जातं आणि त्यांना हिंदू धर्मात मुद्दामून कोंबण्याचे प्रयत्नसुद्धा होत आहेत. याच्याविषयी ही आदिवासी समूह बोलतात. ते म्हणतात की आमचा आणि यांचा काय संबंध आहे, पण ठीक आहे आता आम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी टाकलं आहे ST म्हणून आम्ही तिथे काय म्हणूया तशी नोंद करतो. पण हे सगळं आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हे भाजपचे जे काही मंत्री आहेत त्यांचं हे स्टेटमेंट आहे त्याचा निषेध प्रत्येक बिरसा मुंडा यांना मानणाऱ्या व्यक्तीने केला पाहिजे. आज बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण परत एकदा त्यांचं स्मरण करूया. 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या माणसांनी जे काय केलं त्याचं सगळ्यांनी मला असं वाटतं स्मरण केलं पाहिजे. आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं याच्यामध्ये हे असे अनेक छोटे मोठे जे काही लढे आहेत, हे असे अनेक लोक आहेत, त्यांना आपण खरोखर मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. थांबते. थँक्यू सो मच.